खरात प्रकरणावरून खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय। सत्ताधारी सांगतात 40 आमदार खरातकडे जात होते, ते खरातच्या पायाला तीर्थ प्यायला जायचे असा हल्लाबोल राऊतांनी केलाय। खरात पंचमहाभूतांपैकी एक असावा, त्यामुळे मंत्रालयापासून सगळीकडेच त्याचा वावर होता अशी टीकाही त्यांनी केलेली आहे। त्यांच्या टीकेला भाजपनेही उत्तर दिलंय। आता दीपक केसरकर म्हणतात मीच का 40 आमदार तिथे जात होते, ते कोण सांगतंय? सत्ताधारी पक्षाचे एक आमदार सांगते की मलाच टार्गेट करू नका, तिथे 40 आमदार त्या खरात बाबाच्या पायाचं तीर्थ प्यायला जात होते। आता हे 40 आमदार कोण हे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं पाहिजे। तिथे जाणारे मंत्री कोण हे त्यांनी जाहीर केलं पाहिजे। खरात बाबासाठी विशेष विमानांची सोय करणारे सरकारमधले कोण लोक होते हे तुम्ही जाहीर केलं पाहिजे। आणि खरात बाबा दिल्लीत जाऊन काय करत होते, कोणाला भेटत होते, हे सुद्धा पोलीस तपासामध्ये जर निष्पन्न झालं असेल तर ते समोर यायला पाहिजे। 40 आमदार खरातच्या आश्रमात जात होते, तर या 40 आमदारांमध्ये मिलिंद नार्वेकर होते। मिलिंद नार्वेकर आणि बाबा खरातचे फोटो आले। तुम्ही या 40 आमदारांमध्ये मिलिंद नार्वेकरांचं नाव घेतायत। मिलिंद नार्वेकरांवर उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊत नेमकी कुठली कारवाई करणार आहेत? अशोक खरात हा मंत्रालयात सुद्धा त्याचा वावर होता, असाही व्हिडिओ समोर आलेला आहे। त्याचा वावर कुठे नव्हता, त्याचा वावर सर्वत्र होता। बहुतेक तो पंचमहाभूतापैकी एक असावा, अशा पद्धतीने त्याचा वावर होता। अशा जणू काही त्याला सरकारनं राजमान्यता दिली होती, लोकमान्यता होती का मला माहित नाही, पण त्याला राजमान्यता दिली होती। आणि राजमान्यता देणारे लोक आजही फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत। फडणवीसांनी त्याच्यावर बोलावं। रुपाली चाकणकरांचा राजीनामा झालेला आहे आणि खरात प्रकरणामध्ये कसून चौकशी करण्याचं काम राज्य सरकारकडनं केलं जाते। कुणालाही सोडलं जाणार नाही। राहिला प्रश्न खरातांचा वावर कुठे होता, तर जेव्हा महाविकास आघाडी सरकारनं शेतकऱ्यांचं पाणी काढून खरातच्या आश्रमाला दिलं, या भोंदूबाबाच्या आश्रमाला दिलं, तेव्हा खरातचा वावर मंत्रालयापर्यंत कुणी आणला होता? संजय राऊत, तुम्ही नाशिकचे संपर्क प्रमुख होता। तुमच्याच दबावापोटी खरातच्या आश्रमाला पाणी देण्यात आलं, ही माहिती आमच्याकडे आहे।